तर बघा आपण थेरी कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे, आता आपण PYQ घेऊया. या चॅप्टरचे आपण घेणार आहोत PYQ. बघा सुरुवात करूया. फर्स्ट आयडेंटिटी आहे बघा, साइन मल्टिप्लाय कोसेक. कालच सांगितलंय, पटकन आन्सर द्यायचा आहे. चला पटकन फास्ट. साइन मल्टिप्लाय कोसेक कोण असतो? 1 असतो. एकमेकांचे रेसिप्रोकल येते, कालच बघितलं. ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, साइन थिटा मल्टिप्लाय कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 असतो. ऑप्शन ए इज करेक्ट. 2025 ला एमसीक्यू आलेला नाही, 2024 ला आलेला आहे, 2022 ला एमसीक्यू आलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ 2 tan 45 डिग्री मायनस 2 sin 30 डिग्री. तुम्हाला tan 45 आणि sin 30 ची व्हॅल्यू टाकायची आहे. तुमचा आन्सर रेडी आहे. कसं सॉल्व्ह करणार? 2 tan 45 डिग्री मायनस 2 sin 30 डिग्री इज इक्वल्स टू 2 tan 45. 2 tan 45 किती आहे रे? 1 आहे. मायनस 2 sin 30 किती आहे? चला पटकन एकदम फास्ट मध्ये आन्सर द्यायचंय. sin 30 किती? चला पटकन फास्ट. sin 30 किती? तुमचा पहिलाच रो आहे. चला पटकन. sin 30 अजूनही आन्सर नाही आलेला आहे, म्हणजे तुमचं काहीच अभ्यास नाहीये. खूप लेट आलाय. सही खूप उशिरा दिलाय आन्सर. ठीक आहे, 1/2 1/2 झालंय तुमच्या समोर आन्सर. बघा 2 1 जा 2 मायनस 2 2 कॅन्सल होणार 1 आणि 2 मायनस 1 1. ऑप्शन 1 म्हणजेच ऑप्शन बी. करेक्ट आन्सर 1 आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. क्लिअर? यस ऑर नो? क्लिअर आहे? समजलंय? बघा किती सोपं आहे. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आणि tan 45 ची व्हॅल्यू आपण टाकलेली आणि आन्सर झालेला आहे. क्लिअर? चला नेक्स्ट पुढे जाऊया. एमसीक्यू अजून एक जुलै 2022 आणि जुलै 2021 सेम एमसीक्यू विचारलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली जुलै 21 ला सेम थेरी क्वेश्चन विचारलाय. जुलै 21 ला 1 मार्कला आणि जुलै 22 ला एमसीक्यू आलेला आहे. बघा tan थिटा इज इक्वल्स टू √3. तर थिटा किती? फक्त टेबल पार्ट पाहिजे. tan कोणत्या डिग्रीला √3 येतो? चला पटकन फास्ट. 60 डिग्रीला येतो. बस झाले. ओके, म्हणजेच काय येणार आहे ते बघा, लक्ष द्यायचं आहे प्रॉपर. ठीक, ओके. तर बघा tan 60 डिग्री असतो √3 म्हणजे थिटा असेल 60 डिग्री. ऑप्शन ए इज करेक्ट. क्लिअर? ओके, जायचंय नेक्स्ट. सेम आहे, सिंपल आहे. चला आता महत्वाचं म्हणजे थेरी क्वेश्चन. व्यवस्थित लक्ष द्या. मार्च 22 ला क्वेश्चन 1 मार्कला आलेला आहे. साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा आहे. देन व्हॉट विल बी द मेजर ऑफ अँगल थिटा? कोणत्या अँगलला साइन आणि कॉस इक्वल असतो? तर बघा इथं आता एमसीक्यू नाहीये, त्यामुळे डायरेक्ट आन्सर चालणार नाही. त्यांना कळलं असेल आन्सर काय आहे, बट याच्यावरनं आपल्याला आणायचं आहे. म्हणून साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. दोघांना कॉसने आपण डिव्हाइड करून टाकू. डिव्हाइडिंग बाय कॉस थिटा ऑन बोथ साइड्स. मग साइन थिटा डिव्हाइड बाय कोण येणार आहे? कॉस थिटा. आणि इथे येणार आहे कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. साइन अपॉन कॉस सर्वांना माहित आहे. टॅन थिटा आहे, माहितच पाहिजे. प्रॅक्टिस करायची आहे, अभ्यास करायचा आहे. आयडेंटिटी लक्षात ठेवा तरच चॅप्टर येईल. जर तुम्हाला आता हे व्यवस्थित करायचं आहे तर तुमच्या समोर आयडेंटिटीज असतील तर ते घेऊन बसा. फक्त मोबाईल घेऊन बसू नका. तुमच्याकडे आयडेंटिटी असतील तर तुमची वही ओपन करा आणि त्या आयडेंटिटीज घेऊन बसा. ठीक आहे, म्हणजे समजेल की काय चालू आहे. तर काही कळणार नाही. फक्त असे मोबाईल घेऊन बसलेले फक्त बघताय, नाही कळणार नाही. अशी तुम्ही वर्षभर 365 दिवस फक्त ट्रिग्नोमेट्री अशी घेऊन बघितली, 0 मार्क पडतील, काहीच कळणार नाही. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. टॅन थिटा कॉस अपॉन कॉस काय असणार आहे? 1. फायनल आन्सर बघा. टॅन थिटा 1 कधी असतो? टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 कधी येणार? टॅन 45 डिग्री. आपण आता मागे बघितलं टॅन 45 किती? 1 आहे. आणि टॅन थिटा आहे म्हणजे टॅन थिटा इक्वल टू टॅन 45. दॅट इज थिटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. ओके, क्लिअर?
समजलंय सर्वांना? यस और नो पटकन टाइप करायचं आहे. चला फास्ट. यस और नो. थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. क्लिअर आहे? नक्की क्लिअर? पुढे बघा, आताच आपला एमसीक्यू झालेला आहे, जुलै 24 ला आलेला आहे. साइन मल्टिप्लाय कोसेक कसा असतो? साइन मल्टिप्लाय कोसेक थिटा किती? 1 झालं आन्सर. एक मार्कला बघा इतकंच लिहायचंय, काहीच नाही, इतकंच लिहिणे आणि आन्सर झालं, एक मार्क भेटला. क्लिअर? किती सोपं आहे बघा, जुलै 24 ला आलेला होता. त्यानंतर बघा मार्च 25. आता क्वेश्चन 2A ऍक्टिव्हिटी, म्हणजे गोष्ट समजून घ्या, हा चॅप्टर कुठंच फिक्स नाहीये. कधी एमसीक्यू मध्ये येतो, कधी क्वेश्चन 1 मध्ये येतो, प्रत्येक वर्षी येत नाही. आता ऍक्टिव्हिटी पण तीच आहे, प्रत्येक वर्षी येत नाही. बघू किती वेळेस आलेली आहे. चला आता 2 मार्कची ऍक्टिव्हिटी आहे. छोटीशी डायग्राम आहे, ट्रायंगल आहे एबीसी. इथं 60 डिग्री आहे, इथं 10 मीटर आहे, इथं एच आहे. विचारलं काय बघा, ऑब्झर्व ॲट द डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री, look at the top of the tree. Okay, the angle of elevation 60 degree. Complete the activity to find the height of the tree. ही ट्री आहे, त्याची हाईट h आहे. वरून खाली बघितलं किंवा खालून वर बघितलं, टॉप ऑफ ट्री म्हणजे इथून खालून ते ट्रीच्या टॉपाकडे बघताय आणि अँगल ऑफ एलिव्हेशन 60 डिग्री आहे. आणि झाडापासून जो व्यक्ती असेल तो उभा आहे 10 मीटर अंतरावरती, तर झाडाची उंची किती? ठीक आहे, तर सिंपल आहे. थेरी प्रश्न आला असता तरी सोपा आहे. चला ऍक्टिव्हिटी आहे. द गिवन फिगर AB, जी AB आहे फिगर मध्ये, ती आहे h म्हणजे हाईट ऑफ ट्री. ठीक आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ द ऑब्झर्वर फ्रॉम द ट्री, BC आहे डिस्टन्स 10 मीटर आणि अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे थिटा, अँगल BCA आहे 60 डिग्री. मग टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? काल बघितलं, टॅन म्हणजे असतो ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. मग थिटा अपोजिट कोण आहे? हा थिटा आहे. थिटाच्या समोर कोण आहे? AB. इथे एच नाही करायचं राईट, तर AB राईट करायचंय. AB डिवाइड बाय BC. त्यानंतर व्हॅल्यू टाकणे. थिटा आहे 60 डिग्री, AB किती आहे रे? h आहे. इथे h येणार, इथे काय येणार? h. ओके, किंवा AB ठेवलं तरी चालेल, पण AB अपॉन BC बघा, AB अपॉन BC ठेवलेलं आहे ना, मी तर AB अपॉन BC ठेवावी लागेल. किंवा इथं इक्वेशन 1 आणि 2 म्हटलंय ना, ठीक आहे, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे बघा, इथे 1 आहे आणि इथे 2 आहे, असं आहे वाटतं, मला तरी वाटतंय. आणि tan 60 ची व्हॅल्यू आत्ताच आपण बघितली, किती आहे? √3. मग ती व्हॅल्यू पुट केली आणि फ्रॉम इथं म्हटलं बघा, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, हे दोघं इथं लाईट केले. tan थिटा AB अपॉन BC आणि tan 60 डिग्री √3 फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. त्यानंतर AB तसाच आपल्याला AB फाइंड करायचा आहे. BC इकडे आला, मल्टिप्लाय झालेला आहे, √3 मल्टिप्लाय BC आणि BC आपल्याकडे आहे 10, म्हणून 10 मल्टिप्लाय √3. पण पुन्हा √3 ची किंमत पण दिलेली आहे 1.73. ओके, आणि ते पॉइंट आहे, इथे 10 आहे, फक्त डिजिट एक शिफ्ट होणार, 10 ने मल्टिप्लाय केलं. सर्वांना माहिती बेसिक आहे. 17.3 मीटर इथे येणार आहे, 17.3 मीटर. चला क्लिअर आहे? बरोबर आहे, 17.3 करेक्ट आहे आन्सर. यस और नो? ज्यांना समजलं त्यांनी नेक्स्ट टाइप करा. चला पटकन फास्ट, नेक्स्ट टाइप करायचं आहे. चला फास्ट, नेक्स्ट 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 पटकन. ओके, चला पुढे. मार्च 24. परत एकदा डायग्राम, एक थिटा आहे, ABC ट्रायंगल आहे. ठीक आहे, सोल्युशन ABC काहीच नाही, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे फॉर्म्युला बनवायचा आहे, बाकी काही नाही. 1 आहे आपल्याला माहिती सर्वांना, बट तरी ट्रायंगल घेतला. इन ट्रायंगल ABC, अँगल ABC सर्वांना माहिती 90 डिग्री, अँगल C थिटा आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू, रिझन दिले पायथागोरस थेरम, याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरलाय. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असेल रे? चला पटकन फास्ट, खूप सोपं आहे. 7वी पासून आपण पायथागोरस थेरम बघतोय. काय येणार आहे? AC स्क्वेअर बॉक्स. ओके, आता पूर्ण कन्सेप्टला, इक्वेशनला AC स्क्वेअर डिवाइडिंग बोथ साइड बाय AC स्क्वेअर, मग AC स्क्वेअर ने डिवाइड केलेला आहे बघा, AC स्क्वेअर AC स्क्वेअर AC स्क्वेअर. त्यानंतर AB स्क्वेअर हे तसंच आहे, फक्त स्क्वेअर वर घेतला. BC अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू AC अपॉन AC 1 झाला. ओके, त्यानंतर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो माहित पाहिजे.
ए बी अपॉन ए सी थिटा ए बी अपॉन ए सी म्हणजे अपोजिट आहे, ही अपोजिट साइड आहे, ही ऍडजसंट साइड आहे आणि हा आहे हायपोटेनस. मग ए बी अपॉन ए सी म्हणजे अपोजिट अपॉन हायपो कोण असतो? साइन थिटा. बीसी अपॉन एसी, बीसी अपॉन एसी ऍडजसंट अपॉन हायपो कोण असतो? कॉस थिटा. ओके झालंय. मी इथे व्हॅल्यू टाकायच्या. ए बी अपॉन एसी ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा, बीसी अपॉन एसी ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल्स टू इथे 1 आलेलं आहे, इथे सुद्धा 1 आहे. झालाय आन्सर. बघा म्हणजे हा प्रश्न जर थेरीला जरी आला तर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, प्रॉपर आलं पाहिजे. क्लिअर आहे? जायचं का नेक्स्ट? तुम्ही मला सांगा, मी पुढे जातो. चला पटकन, यस ऑर नो. चला पटकन कळवायचंय मला. समजलंय? ऍक्टिव्हिटी समजली आहे? ऍक्टिव्हिटी सोप्याच असतात. आपल्याला मेन म्हणजे थेरी क्वेश्चन कडे जायचंय. चला मार्च 23 ऍक्टिव्हिटी IMP वर का. मार्च 23, मार्च 22, जुलै 23 सेम ऍक्टिव्हिटी म्हणजे सेम क्वेश्चन, फक्त 2022 ला ऍक्टिव्हिटी मध्ये बॉक्सेसची जागा थोडी बदलली असेल. चेक करून घ्या फक्त, पण सेम आहे. बघा कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा मल्टिप्लाय सेक थिटा. एक सोल्युशन आहे. थेरी जरी आली तर असं लिहिता आलं पाहिजे. मग LHS आपण कन्सिडर करतो कॉट प्लस टॅन. कॉटचा ओरिजिनल फॉर्म्युला माहित नाही पण टॅनचा माहिती साइन अपॉन कॉस, आणि कॉट हा टॅनचा उलटा असतो म्हणून कॉटचा फॉर्म्युला बनतो कॉस अपॉन साइन. आणि असं आल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणे म्हणजेच कॉस मल्टिप्लाय कॉस इथे होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन मल्टिप्लाय साइन साइन स्क्वेअर थिटा. क्लिअर? आणि हे दोघं झाल्यानंतर खाली तर तेच आहे साइन मल्टिप्लाय कॉस. आता सर्वांना माहिती गोल्डन आयडेंटिटी आहे, कालच बघितली. कॉस आणि साइन स्क्वेअर जर आलं दोघांची ऍडिशन असते 1. इथं आन्सर आलेलं आहे 1. इथं ब्रॅकेट मध्ये तुम्हाला तेच रिझन द्यायचंय की बिकॉज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. क्लिअर? आणि इथं व्हॅल्यू 1 टाकलेली आहे. पुन्हा ती काय करायचे? स्प्लिट अप वेगळे करायचे. ओके, वेगळे कसे करणार? 1 अपॉन साइन थिटा, इथे प्लसचं साइन नाही बरं का, इथं मल्टिप्लिकेशन आहे बघा इथे, तरच वेगळी होती. 1 अपॉन साइन थिटा मल्टिप्लाय 1 अपॉन कॉस थिटा, इथे येणार आहे कॉस थिटा. ओके, आणि 1 अपॉन साइन कालच बघितलं त्याचा रेसिप्रोकल असतो कोसेक थिटा, 1 अपॉन कॉस असतो सेक. क्लिअर? साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक, कोसेकचा रेसिप्रोकल साइन, कॉसचा सेक, सेकचा कॉस, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन. हे 2-3 रेसिप्रोकल लक्षात ठेवा. क्लिअर? चला समजलंय? नेक्स्ट टाईप करू शकतात तुम्ही. चला पटकन, समजलं असेल तर नेक्स्ट टाईप करा. काही बादधर आता आलेले आहे, या बादधरांचा काहीच उपयोग नाही, कायम लेट आहे. ठीक आहे, नेक्स्ट जायचंय पुढे. चला बघा मार्च 20 आणि जुलै 24 ला आलेली ही ऍक्टिव्हिटी आहे. आणि हे प्रश्न 100% येतात. ऍक्टिव्हिटी मध्ये असेल, थेरी मध्ये असतील. एक रेशो देतात आणि उरलेले रेशो विचारतात. ठीक आहे, आता सेक दिलेला आहे आणि विचारलंय टॅन. ओके, सेक आणि टॅन लगेच कळतं एक गोल्डन आयडेंटिटी आहे. बघा ही गोल्डन आयडेंटिटी फक्त व्हॅल्यू पुट करणे आणि उरलेली व्हॅल्यू काढणे. मग बघा वी हॅव 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. गोल्डन आयडेंटिटी. आपल्याला काय विचारलं आहे? आपल्याला टॅन विचारलाय, सेक दिलेला आहे, कालच सांगितलं होतं. मग बघा सेकची व्हॅल्यू टाकूया 25 अपॉन 7, बट इथे होणार आहे स्क्वेअर. ठीक आहे, आता हा स्क्वेअर झाल्यानंतर इथे व्हॅल्यू डायरेक्ट विचारली आहे. बघा नीट बघा, टॅन स्क्वेअर तसाच आहे, भलेही इथे तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता डायरेक्ट. डायरेक्ट विचारलंय इथे. मग 25 चा स्क्वेअर 625 आणि 7 चा स्क्वेअर 49. ओके, आता बघा 625 अपॉन 49 हा +1 इकडे आला, तो -1 झाला आणि ते क्रॉस केलंय बघा. 625 ऍज इट इज मायनस 49 मल्टिप्लाय 1 49 अपॉन ला 49. चला पटकन सबट्रॅक्शन करायची आहे. 625 - 49 अपॉन ला तर फिक्स आहे 49 आहे.
वरती काय येणार चला पटकन कोण सांगतंय अजून कोणीच दिलं आन्सर ओके निकमने दिलंय 576 व्हेरी गुड करेक्ट आहे 576 आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड 576 576 कोणाचा स्क्वेअर आहे चला पटकन सांगायचंय कोण सांगताय खूप सोपं आहे फक्त एक कमी राहणार आहे 24 असणार आहे दिलाय आन्सर 24 अपॉन 7 मग tan आहे 24 अपॉन 7 झालाय आन्सर क्लिअर समजलं ओके समजा तुम्हाला साइन विचारला असतं तर साइन सांगा याच्यावरनं साइन येईल का येस और नो चला पटकन सांगा बरं साइन जर विचारला असता अजून इथं काय केलं असतं बघू किती डोकं चालवता मुद्दा म्हणून मी साइन घेतलाय बघा सांगा बरं तुमच्याकडे दोन व्हॅल्यू आहे सेक आणि टॅन तुम्हाला काढायचं आहे साइन कसं काढणार पटकन बघू कोण सांगतं सिक्वेन्स सांगा फक्त कसं करणार छोटंसं शॉर्टकट मध्ये सांगा कळून जाईल मला तुम्हाला काय सांगायचंय चला पटकन साइनची व्हॅल्यू कशी काढणार तुमच्याकडे आहे सेक आणि टॅन टॅन भेटला 24/7 24/7 आणि सेक आहे 25/7 बट तुम्हाला मी विचारलं साइन आपल्याला काढायचं आहे कसं काढणार चला पटकन अजून कोणीच आन्सर देत नाही याचा अर्थ असा आहे ठीक आहे टाईप करताय ओके गोल्डन आयडेंटिटी फर्स्ट जर वापरली ती फर्स्ट आहे साइन आणि कॉसची इथं साइन आणि कॉस दोघं पण नाही चला आले जवळ आले बरोबर आहे ही आयडेंटिटी लागणारच आहे पण यासाठी तर तुम्हाला कॉस लागेल कॉस कुठून काढणार चला पटकन कोसेक काढायचा ओके व्हेरी गुड कोसेक कुठून काढायचा चला एकदम जवळ आले कोसेक कुठून काढायचा पटकन फास्ट कोसेक कुठून काढणे टॅनचा पण फॉर्म्युला चालेल साइन अपॉन कॉस पण साइन कॉस दोन्ही माहित नाही चला पटकन अजून सोपं सांगितलं साइन आहे टॅनचा साइन अपॉन कॉस पण कॉस माहित नाही ना कॉस सांगा कॉस कसा काढणार कॉस चला पटकन कॉस कसा काढणार अजून थोडं राहिलंय कोण सांगताय पटकन एकदम फास्ट मध्ये बघा खूप वेळ लागला सेकचा रेसिप्रोकल 1 कॉस सांगितलंय एकदम सोपं कॉस म्हणजे काय असेल 1 सेक आणि सेक काय 25/7 मग कॉस उलटा असेल 7/25 कॉस भेटला टॅनचा फॉर्म्युला आहे साइन अपॉन कॉस आपल्याला कोण काढायचे साइन ना मग टॅन मल्टिप्लाय कॉस इज इक्वल्स टू साइन ओके टॅन किती आहे 24/7 कॉस किती भेटला 7/25 इज इक्वल्स टू साइन थिटा 7 कॅन्सल साइन थिटा इज इक्वल्स टू 24/25 बघा एकच क्लिअर करतो तुम्हाला जर एकच रेशो माहित असेल तुम्ही उरलेले 5 रेशो काढू शकतात ठीक आहे त्यासाठी तुम्हाला लागेल रेसिप्रोकल्स आणि गोल्डन आयडेंटिटी ज्या विद्यार्थ्याच्या ह्या गोल्डन आयडेंटिटी आणि रेसिप्रोकल जर क्लिअर असतील त्याला एक रेशो जरी माहित असला उरलेले 5 रेशो तो काढू शकतो फक्त कुठे काय वापरायचं ही ट्रिक समजली पाहिजे ही कधी समजेल वाचन करून आणि नवीन एक्झाम्पल स्वतःच्या हाताने सॉल्व्ह करून वाचून नाही सॉल्व्ह करून ठीक आहे ट्रिग्नोमेट्री सर्वात सोपा टॉपिक आहे पण तो सर्वात अवघड जातो विद्यार्थ्यांना कारण की विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने प्रॅक्टिस करण्याची अजिबात सवय नाही जो विद्यार्थी मन लावून ट्रिग्नोमेट्रीकडे बघणार त्याला ट्रिग्नोमेट्री एकदम चिल्लर काम वाटेल इथं फक्त कॉमन सेन्स आणि छोट्या छोट्या ट्रिक लक्षात ठेवणे लक्षात कधी राहतील हाताने लिहून बघणे ठीक आहे चला नाहीतर सिलेबस संपेल सगळं संपेल पण ट्रिग्नोमेट्री तुमच्या डोक्यात जाणार नाही चला जुलै 22 2 मार्काला ऍक्टिव्हिटी ओके ठीक आहे बघा याच्यासाठी डायग्राम लागेल डायग्राम दिलेली नाहीये डायग्राम गरजेची आहे बघा एक राईट अँगल ट्रायंगल आहे नाव दिलेले अँगल बी 90 आहे म्हणजेच इथे ए आहे आणि इथे बी आहे आणि थिटा कुठे सी सॉरी एबीसी इथे एबीसी आणि अँगल सी थिटा आहे ओके चला सुरू आता आपण जे सॉल्व्ह केलं होतं पुन्हा तीच प्रोसेस फक्त आयडेंटिटी वेगळी आहे ठीक आहे आयडेंटिटी दिलेली इथं कंप्लीट डिराइव्ह द ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी ठीक आहे आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा
चला पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर. आता अगोदर आपण AC स्क्वेअर ने डिवाइड केलं होतं, इथे आता आपण डिवाइड करणार AB स्क्वेअर ने. ठीक आहे, मग AB स्क्वेअर ने डिवाइड केलं, AB स्क्वेअर 1 झाला, ही बाकी सेम आहे. बट आता रेशो घ्यायचे. BC अपॉन AB कोण दिलं इथं बघा, कॉट स्क्वेअर थिटा. सिंपल इथे येणार आहे BC स्क्वेअर आणि मग इथे AB स्क्वेअर येते, इथं काय येणार आहे AC स्क्वेअर. क्लिअर झालंय तुमचं. इथे काय टाकणार कॉट स्क्वेअर थिटा. बघा इतकं सिंपल. क्लिअर क्लिअर म्हणजे वरती बघून फक्त खाली उत्तर लिहायचे होते. इथून BC टाकला, इथून AC टाकला, परत यांचीच व्हॅल्यू टाकून दिली कॉट स्क्वेअर, झाला यांचा. ठीक आहे, क्लिअर आहे नक्की. ओके, चला अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी सुद्धा एंड झाली. प्रत्येक वर्षी ऍक्टिव्हिटी आलेली नाही, पण तरी येऊ शकते क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ठीक आहे, आता थेरी क्वेश्चन मार्च 25 ला आलेला, जसं आपण आता बघितलं ऍक्टिव्हिटी मध्ये, आता तेच दिलेलं आहे. साइन दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं आहे कॉस थिटा. ओके, कॉस थिटा विचारलेला आहे. चला सुरू करू. साइन आणि कॉस, मग जो विचारलाय आणि जो दिलाय साइन कॉस मध्ये कोण आहे, चला पटकन. कोण? गोल्डन की रेसिप्रोकल, गोल्डन की रेसिप्रोकल, पटकन फास्ट. फर्स्ट गोल्डन, व्हेरी गुड, करेक्ट आहे. मग बघा साइन थिटा इज इक्वल टू 11/61. वी नो दॅट, आपल्याला माहित आहे. काय माहित आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ज्याची व्हॅल्यू दिलेली तो तिकडे शिफ्ट करणे, जो विचारलेला आहे तो तसाच ठेवणे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. चलो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साइनची व्हॅल्यू 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर. देयरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 11 चा स्क्वेअर 121, 61 चा स्क्वेअर किती रे? 6 6 36 37 समथिंग काहीतरी, सांगा पटकन किती? 3721. ओके, 3721. ओके, देन cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 मल्टिप्लाय 3721 मायनस 121 डिवाइड बाय 3721. देन cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, सबट्रॅक्शन केली सोपं आहे. 21 मध्ये 21 गेले 0, 7 ने 1 गेला 6 म्हणजे 3600 डिवाइड बाय 3721. सर्वांना माहिती आहे हे कोणाचे स्क्वेअर्स आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, cos थिटा इज इक्वल्स टू काय येणार इथे 60. हा तर माहिती 61 आहे. चला आन्सर इथे तुम्ही राईट करू शकता. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ओके ऑन बोथ साइड. क्लिअर समजलंय? इथं फक्त एकच विचारलंय, तुम्हाला बाकीचे विचारू शकतात. टॅन विचारू शकतात. मग जर टॅन विचारला तर रे साइन अपॉन कॉस. सेक विचारला तर 1 अपॉन कॉस. कोसेक विचारला तर 1 अपॉन साइन. झालंय. कॉट विचारला तर टॅन काढलाय, टॅनचा उलटा. टॅन नाही विचारला आणि कॉट विचारला, कॉस अपॉन साइन. गोल्डनची जो गरज नाही. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. क्लिअर? चलो नेक्स्ट जायचा. आता बघा ऍप्लिकेशन आहे, 2 मार्क्स साठीच विचारलेलं ऍप्लिकेशन. मग ऍप्लिकेशन म्हणजे खूप अवघड आहे का रे? नाही. जशी आपण ऍक्टिव्हिटी बघितली सिंपल, इथे झाड होतं. इथं काय बघू आपण आता, अ पर्सन स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर फ्रॉम अ टेम्पल. ठीक आहे, टेम्पल म्हटलंय त्यांनी, टेम्पल घेऊया, काही अडचण नाही. बघा हे टेम्पल आहे, स्ट्रेट घेऊ. ओके, त्याला नाव देऊ एबी. एबी टेम्पल जमिनीवरती उभं आहे म्हणजे परपेंडिक्युलर आहे जमिनीला, लँडला, हॉरिझॉन्टल लाईनला. बघा, आणि जो पर्सन आहे तो 50 मीटर त्या टेम्पल मंदिरापासून उभा आहे, म्हणजे 50 मीटर इथे सी ला उभा आहे. ठीक आहे, त्यानंतर द अँगल ऑफ इलिव्हेशन. आता व्यक्ती जर खाली आहे, तो कुठं बघतोय? लुकिंग इट्स टॉप, इथे बघतोय टोकाकडे. आणि अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झालेला आहे 45 डिग्री. क्लिअर?
विचारलं काय रे, फाइंड द हाईट ऑफ टेम्पल. सेम झाडाप्रमाणेच आहे, इथे एच घेऊया. मग आता बघा, आन्सर सुरू करत असताना तुम्हाला इथं राईट करावं लागेल की हाईट, लेट हाईट ऑफ टेम्पल, हाईट ऑफ टेम्पल इज इक्वल्स टू ए बी इज इक्वल्स टू एच. ठीक आहे, मानून घेतलं आपण. त्यानंतर बीसी, बीसी कोण आहे ते तुम्ही सांगायचं आहे. काय सांगणार, डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड टेम्पल. टेम्पल अँड पर्सन मधलं डिस्टन्स आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ इलिव्हेशन इज इक्वल्स टू थिटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. ठीक आहे, आणि विचारलं काय, हाईट विचारली आहे. दिलेला काय 50 मीटर आणि हाईट थिटा, थिटाच्या समोरची बाजू ऍडजस्टंट, ऍडजस्टंट आणि अपोजिट साइड, ऍडजस्टंट अपोजिट साइडचा रेशो कोणता रे, टॅन. सिंपल, टॅन थिटा इज इक्वल्स टू, अपोजिट कोण आहे नाव राईट करू आपण, ए बी आहे. ऍडजस्टंट कोण आहे, बीसी आहे. चला व्हॅल्यू टाकू. टॅन थिटा आहे 45 डिग्री, ए बी आपल्याला माहित नाही, एच घेऊ, आणि बीसी माहित आहे 50. टॅन 45 माहित झालं पाहिजे, 1 आहे. एच अपॉन 50, 50 डिव्हाइडला येतो, इकडे आल्यावर 1 ला मल्टिप्लाय होणार, इज इक्वल टू एच, अँड एच इज इक्वल टू पुन्हा 50. ठीक आहे, टेम्पलची हाईट सुद्धा 50 मीटर आहे. शिवराज आहे का, काय ना, दी हाईट ऑफ टेम्पल इज 50 मीटर. क्लिअर, समजले सर्वांना. नेक्स्ट टाईप करा पटकन. चला पटकन, समजलं असेल तर नेक्स्ट टाईप करायचं आहे. बघा इथं बिल्डिंग येईल, टेम्पल आलंय, बिल्डिंग येणार, लाईट हाऊस येणार, ट्री येणार. ठीक आहे, ह्याच गोष्टी रिपीट होत जाणार, बाकी काही नाही. चला पुन्हा एकदा आलेला आहे. साइन थिटा 7/25 दिला आणि व्हॅल्यू विचारली कॉस आणि टॅनची. प्रोसेस तीच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झाली बरं का रे. 11/61 होती, इथं वेगळी आहे. मग पुन्हा एकदा साइन थिटा इज इक्वल्स टू 7/25. वी नो दॅट, काय माहिती तुम्हाला रे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. Therefore, cos square theta is equals to 1 minus sin square theta. Therefore, cos square theta is equals to 1 minus sin आहे 7/25 bracket square. Therefore, cos square theta is equals to 1 minus 7 चा स्क्वेअर 49, 25 चा स्क्वेअर 625. क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार इथे 1 ने मल्टिप्लाय करायचंय 625 मायनस 49 अपॉन पुन्हा एकदा 625. देअरफॉर cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, दोघांची सबट्रॅक्शन किती होणार, 576 बरोबर, डिवाइड बाय 625. देअरफॉर cos थिटा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड 24/25. क्लियर, समजले सर्वांना, नक्की, ओके. चला टॅन झालं आन्सर. टॅन म्हणजे कोण असतो रे, साइन अपॉन कॉस. दोघांचे व्हॅल्यू माहिती आपल्याला, म्हणून आपण ही आयडेंटिटी घेतली. साइन किती आहे रे, 7/25, आणि कॉस किती भेटला, 24/25. 25 कॅन्सल, टॅन थिटा इज इक्वल्स टू 7/24. तुमचा झालेला आहे टॅन. 3 रेशो इथंच झाले. कॉट विचारला तर रे उलटा 24/7. सेक विचारला तर रे कॉसचा उलटा 25/24. कोसेक विचारला तर साइनचा उलटा 25/7. बघा इतक्या सोप्या गोष्टी, फक्त आयडेंटिटी, रेसिप्रोकल, गोल्डन आयडेंटिटी, बाकी काय आहे. चला पुन्हा एकदा एक पर्सन आलेला आहे. आता तो बाबा कुठं उभा आहे बघू आपण.
कधी टेम्पलकडे जातो, कधी चर्चकडे जातो. बघा, पर्सन इज स्टँडिंग ऍट अ सेम प्रोसेस, सेम मंदिरच्या ठिकाणी चर्च आलंय आणि डिग्री सुद्धा 45 आहे, फक्त 50च्या ठिकाणी 80 आलेलं आहे, बाकी काही नाही. तोंडी उत्तर आहे, याचं सुद्धा उत्तर 80 आहे. डिस्टन्स 50 तरी 50 उत्तर, कारण की tan 45 1 इथं 45 म्हणजे उत्तर परत 80 आहे. तरी आपण काढू. पुन्हा तीच प्रोसेस बघा, इथे पुन्हा एकदा ए बी, इथे सी, अँगल इलिव्हेशन आहे 45, हा 90, इथे हाईट विचारलंय, हाईट ऑफ चर्च, आणि डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड चर्च दिलेलं आहे 80 मीटर. पुन्हा एकदा लेट, काय बोलणार इथे, लेट हाईट, हाईट ऑफ चर्च बी किंवा इक्वल टू म्हटलं तरी चालेल, इक्वल टू एच इज इक्वल्स टू ए बी. ठीक आहे. देन बी सी इज इक्वल्स टू, किंवा ॲरो केला तरी चालतो, काय, डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड चर्च. ओके. त्यानंतर अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ इलिव्हेशन is equal to theta is equal to 45 degree. Therefore tan theta is equals to opposite side आहे AB, adjacent side आहे BC. tan 45 degree is equals to AB म्हणजे H, BC म्हणजे 80. tan 45 1 आहे is equals to H divided by 80. 1 multiply 80 is equal to H and H is equals to 80 meter. शिवराज चल पटकन सांग, शिवराज कुठे, हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. Therefore the height of church is 80 मीटर. क्लियर. बघा, ह्याच गोष्टी असतात म्हणून PYQ करायचे असतात. ठीक आहे. बघा, शो दॅट. आणि दरवर्षी ट्रिग्नोमेट्रीचा एक प्रश्न क्वेश्चन नंबर 3 मध्ये येऊ शकतो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये येऊ शकतो, क्वेश्चन नंबर 5 मध्ये येऊ शकतो, जो असतो थोडा वेगळा. तुम्हाला तिथं हाय लेवल थिंकिंग करावी लागेल, बाकी काय तिला काही जास्त हाय लेवल थिंकिंग नाहीये. बट तरी मुलांना वाटतं की खूप अवघड विचारलेलं आहे. काही नाही, घाबरायचं नाही. बघा, एक ट्रिक देतो की जे दिलंय ना ते एकदा बघून घेणे, शो दॅट आहे म्हणजे LHS घेणे आणि त्यापासून RHS बनवणे, म्हणजे ही गोष्ट घेणे, सॉल्व्ह करणे. सर मग आता कसं लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळी असं काय घ्यायचंय ते गोष्ट समजून घ्या. जिथे जिथे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे त्यांचे जर स्क्वेअर असले, लक्षात ठेवा, स्वतःचे स्क्वेअर, ब्रॅकेटचे नाही, स्वतःचे जर स्क्वेअर असले तर गोल्डन आयडेंटिटी रेफर करायची, गोल्डन आयडेंटिटी वापरून बघायचं. ठीक आहे. आणि जिथे स्क्वेअर नसतील, सिंगल आयडेंटिटी आहे, तिथे तिथे रेसिप्रोकल वापरायचे. बट फक्त टॅन आणि कॉट जिथे येईल तिथे कधी कधी साइन अपॉन कॉस वापरायचा. टॅनचा फॉर्म्युला काय आहे, साइन अपॉन कॉस, आणि कॉटचा काय आहे, कॉस अपॉन साइन. ही रूल लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, जिथे जिथे गोल्डन आयडेंटिटी, गोल्डन नाही, जिथे जिथे स्वतःचा स्क्वेअर असतो तिथे गोल्डन आयडेंटिटी वापरायची. कोणत्या, स्क्वेअर्स वाल्या. आणि जिथे टॅन आणि कॉट येतो तिथे साइन अपॉन कॉस, कॉस अपॉन साइन वापरणे. आणि जिथे फक्त सिंगल येतील, साइन असेल, कॉस असेल, सेक असेल, कोसेक असेल, फक्त सिंगल आहे. ओके. ना डोक्यावर 2 आहे, ना डोक्यावर 3 आहे, डोक्यावर 4 आहे, फक्त कॉस आहे, सेक आहे, कोसेक आहे, साइन आहे. ठीक आहे. तर यांच्यासाठी रेसिप्रोकलचा फॉर्म्युला वापरायचा. बास. तुम्ही जर हे लक्षात ठेवलं ना, तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल रट्टा मारण्याची गरज येणार नाही. ठीक आहे. आता बघा, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण जाऊ. बघा, टॅन आहे आणि कॉट आहे, त्यापासून आपल्याला हे बनवायचं आहे साइन कॉस. मग आता आपण बघू, कन्सिडर LHS. मग LHS इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे रे, टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस कॉट ए डिवाइड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, मी सांगितलंय
टॅनची ना गोल्डन आयडेंटिटी वापरायची, म्हणजे गोल्डन आयडेंटिटी ऍक्च्युली आहे ती, पण काही वाटतं स्क्वेअर वाली नाही, सिंगल वाली. काय असेल ते टॅनचा फॉर्म्युला साइन ए अपॉन कॉस ए होल डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. काय असेल रे? सेक स्क्वेअर ए. गोल्डन आयडेंटिटी म्हणून सांगितलंय, जवळ ठेवा ते पेज, जर माहित नसेल, पाठ नसेल. प्लस सेम प्रोसेस इथं वापरू आपण. कॉट म्हणजे कोण? कॉस ए अपॉन साइन ए होल डिवाइड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर कोण असतो? कोसेक स्क्वेअर ए आणि पुन्हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथपर्यंत समजलं? यस ऑर नो? पटकन टाईप करायचंय, मी खूप हळू घेतो आता. पटकन सांगायचं इथपर्यंत समजलं का? चला पटकन. नक्की? ओके. आणि तुम्हाला वाटतंय की पेपर चेकरला खूप आनंद झाला पाहिजे पेपर चेक करताना एक्झाम्पल, तर सिंपल तुम्ही जे वापरलं ना ते तर राईट करून टाकायचं. कोणकोणते फॉर्म्युले वापरले लिहिलंच पाहिजे असं नसतं, पण लिहिलं तर चालेल, चांगलं दिसेल. टॅनचा कॉटचा 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 प्लस कॉट स्क्वेअर वापरलंय असं तुम्ही राईट करणे. त्यानंतर बघा, आता डिनॉमिनेटर मी प्रॉपर राईट करतो. बघा मी असं राईट करतोय, साइन ए अपॉन कॉस ए, एक एक स्टेप राईट करतो, मल्टिप्लाय 1 अपॉन सेक स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणून सेक रेस टू 4a प्लस इथे पुन्हा कॉस ए अपॉन साइन ए मल्टिप्लाय डिनॉमिनेटरलाच राहील, स्क्वेअर स्क्वेअर डोक्यावर 4 होणार म्हणजेच कोसेक रेस टू 4a. चला इथपर्यंत समजलं? यस टाईप करायचंय. प्रत्येक स्टेप समजली का? एस असं टाईप करा, वाय टाईप करा तरी चालेल. पटकन सर्वांचा रिप्लाय आला पाहिजे मला, पटकन फास्ट, फक्त बसून राहू नका. ओके. आता बघा, आता आपण रेसिप्रोकल घेऊया. साइन अपॉन कॉस, इथं आपल्याला साइन कॉस मध्ये आणायचंय सर्व. मग साइन कॉस झालेले, इथं कोसेक आहे आणि इथं सेक आहे, यांचा पण साइन कॉस आपण कन्वर्जन करून टाकू. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. साइन ए अपॉन कॉस ए ऍज इट इज मल्टिप्लाय 1 अपॉन सेक कोण असतो? कॉस, डोक्यावर 4 आहे, इथं पण डोक्यावर 4 प्लस पुन्हा एकदा कॉस येते, कॉस ए अपॉन साइन ए मल्टिप्लाय 1 अपॉन कोसेक कोण असेल? साइन, आणि डोक्यावर 4 आहे पुन्हा. ठीक आहे. आता बघा इथे एक छोटी गोष्ट कॅन्सल होणार आहे. एक सिंगल कॉस आहे, इथे एक कॉस कॅन्सल होणार, इथे सिंगल साइन आहे, इथे एक सिंगल साइन कॅन्सल होणार. रिमेनिंग पार्ट कोण उरलेला आहे? बघा, देअरफॉर LHS इज इक्वल्स टू साइन उरलेला इथे, इथं कॉसच्या डोक्यावर 4 होते, एक गेला 3 उरले, म्हणजेच काय? साइन ए मल्टिप्लाय कॉस क्यूब ए प्लस इथे कॉस ए आहे आणि मल्टिप्लाय कोण आहे? साइनच्या डोक्यावर 4 होता तर साइनच्या डोक्यावर 3 असेल. आता एक कॅन्सल झालेला आहे. तुम्ही जर नीट बघितलं, इथे साइन इथे कॉस, इथे साइन इथे कॉस, साइन मल्टिप्लाय कॉस रिपीटेड आहे, कॉमन आहे, बाहेर घेऊया. बघा LHS इज इक्वल्स टू, मी साइन ए बाहेर घेतला, मल्टिप्लाय एक कॉस पण बाहेर घेतला आहे म्हणून घेतला, मध्ये कोण उरलं बघा? साइन गेला, एक कॉस गेला, 2 कॉस उरलेले आहे, कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस गेला, एक साइन गेला, 3 साइन मधनं एक साइन गेला, तरी 2 साइन मध्ये उरलेले आहे. तुमच्या समोर आहे गोल्डन आयडेंटिटी, बरोबर? साइन ए मल्टिप्लाय कॉस ए. तुम्ही डॉट द्या, नाही तर मल्टिप्लिकेशनचं साइन दिलं तरी चालेल. आणि इथे ब्रॅकेट मध्ये 1 आहे, बिकॉज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आणि फायनली LHS इज इक्वल्स टू साइन ए मल्टिप्लाय कॉस ए. तुमचा आन्सर झालेला आहे. LHS इज इक्वल्स टू RHS. शिवराज काय ना हेन्स प्रूफ. ओके, समजलाय? क्लियर?
यस ऑर नो? बघा किती सिंपल प्रोसेस आहे. समजलं असेल? नेक्स्ट टाईप करा, वाय टाईप करा, यस टाईप करा, मला समजून जाईल तुम्हाला काय म्हणायचं आहे. चला पुढे जायचा. बघा जुलै 21, इथे स्क्वेअर नाहीये, प्रोसेस तीच. कन्सिडर, फॉर्म्युले सुद्धा तेच बरं करेल, काहीच चेंजेस होणार नाही, सेम राहणार आहे. कन्सिडर LHS इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा. LHS इज इक्वल्स टू, रॅशनलायझेशन करू, 1 मायनस कॉस थिटा आणि इथे येणार आहे 1 प्लस कॉस थिटा मल्टिप्लाय 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 1 मायनस कॉस थिटा. LHS इज इक्वल्स टू, पुन्हा तीच प्रोसेस, ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 मायनस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस 1 स्क्वेअर मायनस कॉसचा पण स्क्वेअर. LHS इज इक्वल्स टू, ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, 1 मायनस कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल आणि ते स्क्वेअर रूटचं चिन्ह ॲज इट इज. आपण इथपर्यंत आलो होतो. 1 चा स्क्वेअर 1 मायनस कॉसचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो रे, पटकन सांगायचं आहे, फास्ट, बाकी मीच लिहितो. 1 मायनस कॉस थिटा ॲज इट इज. चला पटकन रूटचं साइन तसंच. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती? चला कोण आन्सर देत आहे? साइन स्क्वेअर थिटा. व्हेरी गुड, गोल्डन आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा. पुन्हा तुम्ही बघू शकता LHS इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस थिटा ॲज इट इज, रूट आणि साइनचा स्क्वेअर आहे, साइनचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, सिंपल साइन थिटा. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू, सेपरेट करून टाका, 1 अपॉन साइन थिटा सेपरेट केल्या मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. LHS इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन कोण असतो? कोसेक थिटा मायनस आणि कॉस अपॉन साइन हे उलट आहे बरं का, म्हणजे कोण आहे? कॉट. झालं आन्सर. बघा कोसेक मायनस कॉट, कोसेक मायनस कॉट, म्हणून LHS इज इक्वल्स टू RHS. शिवराज, हेन्स प्रूफ. चला समजलंय? छोटीशी प्रिंट मिस्टेक झाली होती, ठीक आहे, तिथं स्क्वेअर नाहीये. समजलंय सर्वांना? पटकन येस ऑर नो? क्लिअर? सिंपल गोष्ट आहे, रॅशनलायझेशन करणे, ही कन्सेप्ट आल्यावरती रॅशनलायझेशन करणे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा मार्च 24 ला आलेला हा प्रश्न आहे आणि मुलांना वाटलं खूप अवघड आहे आणि सोडून दिला. कशाला? बघा एक सिरीज दिलेली आहे आणि इक्वल टू -3 आहे, बट प्रश्न काय, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा. एक गोष्ट समजून घ्या परत एकदा, जेव्हा जेव्हा तुम्हाला थिटाची व्हॅल्यू विचारली ना, तेव्हा तेव्हा इथं एकच रेशो उरला पाहिजे, फक्त एकच रेशो. तसा साइन इक्वल टू कॉस दिला होता आणि थिटा विचारला होता, आपण ते रिअरेंज करून फक्त एक रेशो बनवला टॅन आणि मग टॅन इक्वल टू. सेम इथं पण काही पण बनवू शकता, पण सर्व कॅन्सल करून एकच रेशो उरवायचा आहे आपल्याला. मग बघा आपल्याकडे तर अशा काही आयडेंटिटी नाहीये, यांचे ना रेसिप्रोकल घेऊन टाकू आपण. चला लक्ष द्या, दिलेल्या गोष्टी राईट करूया. 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉट स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. रेसिप्रोकल्स घेऊ आपण यांचे. 1 अपॉन साइन कोण आहे रे? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉस कोण? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन कोण? कॉट स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉट कोण? टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन सेक कोण? कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कोसेक कोण? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3.
ठीक आहे, सर्वांची रेसिप्रोकल आपण घेऊन टाकले. आता आपल्याला गोल्डन आयडेंटिटी एकत्र करायची आहे. चला, इथे एक कोसेक आहे. कोसेक सोबत कोण गोल्डन आयडेंटिटी तयार करतो? चला पटकन सांगायचंय. कोसेक सोबत कोण आहे? चला पटकन. कोसेक सोबत कोण आयडेंटिटी करतो? कॉट करतो. नक्की कॉट करतो. मग कोसेक आणि कॉट जवळ घ्या. कोसेक therefore कोसेक स्क्वेअर थिटा. बघा मी थोडं समजण्यासाठी हायलाइट करतो. कोसेक आणि काय आहे रे? कॉट आहे. ओके, मग कोसेक स्क्वेअर थिटा जसं आहे तसं साइन उचलायचं, मायनस कॉट स्क्वेअर थिटा. त्याला भले असं ब्रॅकेट देऊन टाका. ठीक आहे. नेक्स्ट समजा मायनस सेक आहे. सेक आणि कोणाची गोल्डन आयडेंटिटी असते? माहिती सर्वांना टॅन. मायनस सेक स्क्वेअर थिटा, इथं डबल अंडरलाइन करतो, मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, देन उरलं कोण? मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. ओके, इथे आपण देणार सिंगल अंडरलाइन. ओके, चला आता यांच्यापासून प्रॉपर वाली आयडेंटिटी आपण तयार करू. नीट बघा, इथं बरोबर आलेलं आहे. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा, मायनस साइन बाहेर घेऊ, मायनस मध्ये कोण उरला? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्लोज. इथनं मायनस साइन बाहेर घेऊ, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. इथे प्लस आहे बरं का. आता सर्वांना माहिती याची व्हॅल्यू 1 येणार आहे. आता ह्या दोघांचं काय करणार? तुम्हाला आयडेंटिटी जर क्लिअर असेल तर पटकन कळेल, नसेल तर आयडेंटिटी लिहून बघा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतो सेक स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतो कोसेक स्क्वेअर थिटा. मग टॅन आपण जर तिकडे शिफ्ट केला तर तो मायनस टॅन स्क्वेअर, आणि कॉट जर तिकडे नेला तर मायनस कॉट. हे मायनस मायनस कुठे आलेलं आहे? इथे मायनस साइन आपण बाहेर घेतलेलं आहे बरं का. इथे प्लस आहे, माझ्याकडनं मायनस झालेलं आहे. मग इथे तर प्लस आहे, इथे तर मायनस आहे, म्हणजे ही आयडेंटिटी येणार नाही. उरलं कोण? इथे मायनस आहे बघा, दोघांमध्ये मायनस आहे. मग दोघांचं मायनसचं उत्तर काय असेल? 1 असेल. 1 या पूर्ण आयडेंटिटीचं उत्तर आहे 1. नंतर मायनस साइन इथे असणार आहे सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. क्लिअर? ब्रॅकेट क्लोज. मायनस याची व्हॅल्यू असणार आहे 1 इज इक्वल टू -3. तुम्ही जर नीट प्रॉपर बघितलं, हा -1 आणि हा +1 कॅन्सल होणार, 0. नंतर आहे मायनस सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. इकडचं मायनस साइन आणि इकडचं मायनस साइन कॅन्सल होणार, उरलेला आहे सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. पुन्हा येतो तुमच्या गोल्डन आयडेंटिटीकडे. बघा, सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू नाही आपल्याकडे. मग तुम्ही एकतर सेकची व्हॅल्यू टाका, नाहीतर टॅनची टाका. आपण सेकची टाकू, आपल्याला टॅनचा टेबल प्रॉपर माहिती. मग सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय? बघा, तुम्ही जर नीट बघितलं, बघा ही आपली गोल्डन आयडेंटिटी आहे. ओके, आहे ना? काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. मग ही गोल्डन आयडेंटिटी आपल्याला वापरायची आहे. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपण इथे टाकू. ती व्हॅल्यू आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आणि प्लस ऑलरेडी आहे आपल्याकडे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3. क्लिअर? बरोबर. त्यानंतर हा 1 तिकडे जाणार, टॅन स्क्वेअर 2 टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. हा 1 तिकडे गेला, -1 झाला. देअरफॉर 2 टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 - 1
2 होणार. हा 2 मल्टिप्लाय आहे tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. हा 2 मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड झाला. Therefore tan square theta is equals to 1. Taking square root on both side, tan theta is equals to 1. 1 चा स्क्वेअर रूट 1 आहे. इथे तुम्ही बोलू शकता टेकिंग स्क्वेअर रूट आणि tan theta 1 कधी असतो सर्वांना माहित आहे. tan theta is equals to 1 म्हणजे tan 45 डिग्री. Therefore theta is equals to 45 डिग्री. हा प्रश्न आहे 4 मार्काचा, जुलै 24 ला येऊन गेलेला आहे क्वेश्चन 4 मध्ये. क्लियर? हाय लेवल थिंकिंग. क्लियर? समजलंय सर्वांना? नक्की समजलंय? आपला चॅप्टर आजच एंड होतोय. क्वेश्चन 4 पर्यंत आपण आलेलो आहे. पुढे पण जास्त प्रश्न नाहीये. ठीक आहे, चला जायचं पुढे. नेक्स्ट टाइप करा पटकन, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला समजले ना, आपल्याला पुढे जायचंय. चला पटकन नेक्स्ट टाइप करायचं आहे फास्ट, एकदम फास्ट मध्ये. रेडी सर्व? चला पुढे जाऊया. परत एकदा एक छोटस काय आलेलं आहे ऍप्लिकेशन क्वेश्चन 4 साठी आलेलं आहे. बघूया, ट्राय करूया काय आहे. फाइंड द विड्थ ऑफ द रिव्हर. नदी आहे, नदीची विड्थ विचारली आहे, म्हणजेच नदीच्या दोन्ही बाजूला झाडं असू शकतात. बघू काय काय. अ मॅन ऑब्झर्वर द टॉप ऑफ ट्री. ट्रीच्या डायरेक्ट डोक्यावर वरती माणूस बसलेला आहे शेंड्यावर. ऑन द अपोजिट, आणि अपोजिटला काय, बँक मेकिंग अन अँगल ऑफ इलिव्हेशन 60 डिग्री. व्हेन he moves 24 meters backward from the bank. बँक असेल नाही तर ब्रांच असेल. काय बघा बरं, जुलै, तुमच्याकडे जुलैच्या नाही. अँड ऑब्झर्व्स दी सेम टॉप ऑफ द ट्री. तो माणूस थोडा पुढे गेला. ठीक आहे, ब्रांच वाटतं बँक. हिज लाईन ऑफ विजन मेक्स अन अँगल ऑफ इलिव्हेशन 30 डिग्री. ठीक आहे. फाइंड द हाईट ऑफ द ट्री अँड विड्थ ऑफ द रिव्हर. √3 ची किंमत दिलेली आहे 1.73. चला सांगा बरं काय करते. बघा, हे झाड आहे, त्याला आपण नाव देऊया AB. प्रॉपर बघा. आता AB हे प्रॉपर झाड आहे. इथं A पॉइंटला माणूस बसलेला आहे. ए पॉइंटला काय बसलेला आहे, माणूस बसलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, कुठं गेला, हा अपोजिट बँक मेकिंग अन अँगल. आता अँगल कुठं बनतोय माहिती सर्वांना. ओके, पहिला अँगल बनला आपला, इथे घेऊया. जेव्हा तो इथं होता तेव्हा अँगल तयार झाला. किती आहे तो, 60 डिग्री. अँगल ऑफ इलिव्हेशन ए बी, इथे नाव देऊया C. आता पुढे चला. वेन ही मूव्स 24 मीटर बॅकवर्ड फ्रॉम द बँक. बॅकवर्ड म्हणजे मागच्या दिशेने. मग मला सांगा, दुसरा अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झाला, नंतर ऑब्झर्व केलं टॉप ऑफ ट्री, म्हणजे इथून तो बॅकवर्ड झाला इथे. ठीक आहे, आणि इथून परत ट्री कडे बघितलं. ओके, आणि पुन्हा इथं अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झाला 30 डिग्री. बट तो C पासून इथं D घेतला, किती अंतर गेला दिलंय का, बघा 24 अंतर गेला, 24 मीटर. C पॉइंट पासून तो रिव्हर्स गेला 24 मीटर. चला इथपर्यंत क्लिअर. ऑब्झर्व द सेम टॉप. तिकडे टॉप कडे बघितलं, अँगल ऑफ इलिव्हेशन झालेला आहे 30 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ ट्री. हाईट ऑफ ट्री विचारली म्हणजे H. आणि अजून काहीतरी विचारलंय, फाइंड द हाईट ऑफ ट्री, विड्थ ऑफ रिव्हर. बघा ही रिव्हर आहे, परत एकदा क्लिअर करतो, लक्ष द्या. बघा ही रिव्हर आहे अशी छोटीशी. बघा हे रिव्हर मधलं हे डिस्टन्स, ही रिव्हर असे नदी वाहत आहे.
नदीची एक साईडची कडा इथे, दुसरी साईडची कडा इथे, किनारपट्टी. एका किनारपट्टीवर झाड आहे. ओके, बघा, फाइंड द विड्थ ऑफ द रिव्हर. अ मॅन ऑब्झर्व टॉप ऑफ ट्री, अपोजिट बँक मेकिंग अन अँगल. तो माणूस रिव्हरच्या ऑपोजिटला उभा आहे ऍक्च्युली, असा आहे तो अर्थ. आणि इथून तो झाडाच्या टोकावर बघतोय. आणि ही स्ट्रेट लाईन हॉरिझॉन्टल. इथं मध्ये नदी आहे, हे आहे झाड ए बी. इथं सी ला तो उभा आहे. आणि ही नदी आहे, नदीची ही विड्थ आहे ते आपल्याला माहित नाहीये. पण इथून उभा असल्यानंतर अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो 60 डिग्री. ही आहे ट्रीची हाईट. इथून तो बॅकवर्ड रिव्हर्स मागे गेला 12 मीटर, 12 मीटर मागे गेला समजा डी पॉइंटला. पुन्हा ट्रीच्या टोकावर बघितलं आणि पुन्हा त्यांचा जो अँगल ऑफ मेकिंग आहे तो 30 डिग्री. आणि विचारलंय हाईट ऑफ ट्री आणि विड्थ ऑफ रिव्हर. आपल्याला दोघंही माहित नाही. याला आपण एच मानलं, याला आपण काही घ्या, इथं आपण एक्स मानून घेऊ समजा, एक्स मीटर. आणि याला आपण एच घेतलं किंवा वाय मीटर म्हटलं तरी चालेल, किंवा एचच घेऊन टाका, एच वगैरे घेतलं तरी चालेल. ठीक आहे, बघा इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. इथं राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, हा इथपर्यंत झाला. मग आपण इथं एक्स मानू, एक्स मीटर. मग चला काय करतील सांगा बरं. तुम्हाला थिटा माहिती आहे, तुम्हाला 12 नाही 24 मीटर आहे, 24 ए आहे. काय करता येईल सांगा बरं. एच काढण्यासाठी काय करता येईल, तुम्हाला एक्स ची किंमत पण काढायची बरं का. चला पटकन, एक्स ची किंमत 30 वरनं निघू शकते, त्याच्यासाठी एच लागणार आहे, कॉम्बिनेशन तयार होणार आहे. चला पटकन, कोण सांगताय. 24 मीटर, हो हो मागे गेला. चला पटकन काय करता येईल, हिंट दिली बघा. हा याला एक्स मानून घेणे, याला एच म्हटलं किंवा वाय म्हटलं तरी चालेल ना, थोडं कॅल्क्युलेशन सोपं जाईल. वाय मीटर घेऊया. इथं लेट ए बी इज दी हाईट, किंवा असं घ्या, लेट हाईट ऑफ ट्री is equal to AB is equal to y meter. Then width of river is equals to BC is equal to x meter. ओके, then अजून काय घेता येईल, अँगल ऑफ इलिव्हेशन आहे, अँगल ऑफ elevation is equal to theta 1 is equal to 60 डिग्री घ्या. पुन्हा एकदा अँगल ऑफ इलिव्हेशन तुम्ही राईट करू शकता. when observer at a C, when observer backward D. ओके, theta 2 30 डिग्री. क्लियर. अजून काय गिवन आहे, CD दिलेला आहे, पर्सन बॅकवर्ड आहे ना ते, म्हणजे CD इज इक्वल टू 24 मीटर. हे सर्व आपण कन्सिडर केलं डायग्राम वर. काय करतील सांगा बरं. अजून कोणीच आन्सर दिलेलं नाही. काय करता येईल पटकन, कोणी भेटतंय की नाही. शिवराज किधर गया. टॅन वापरला, डायरेक्ट आन्सर दिला कदम. टॅन 30 वापरला, 30 साठी टॅन अपोजिट म्हणजे वाय, आणि 30 साठी ऍडजस्टंट साइड कोण आहे माहिती का, पूर्ण बीडी आहे. आणि बीडी काय 24 प्लस एक्स, बर ते वापरलं. आणि tan 60 चा हा 60, पुन्हा एकदा अपोजिट अपॉन एक्स. ठीक आहे, आणि tan 60. मग 60 वरनं तुम्हाला आहे ना tan 60 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. किती रे tan 60 ची व्हॅल्यू सांगा. आधी आपण ओरली सॉल्व्ह करून घेऊ. चला, tan 60 किती पटकन, √3. आणि √3 ची किंमत पण दिलेली आहे. ओके, पण √3 ची किंमत लगेच नाही टाकायची. मग y अपॉन x इक्वल टू √3, y अपॉन x इज इक्वल टू √3 मिळेल. म्हणजे y इक्वल टू √3 मल्टिप्लाय x, y चं रिलेशन मिळेल. आणि ते y चं रिलेशन इकडे टाकू आपण. tan 30 मध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल x ची किंवा y ची. बस x ची मिळाली
तर विड्थ ऑफ रिव्हर आणि वायची मिळाली की हाईट ऑफ ट्री. इतकं सिंपल आहे. दोनच फॉर्म्युले वापरायचे आणि व्हॅल्यू टाकायचे. चला लक्ष द्या. बघा लक्ष द्यायचे सर्वांनी. देअरफॉर अगोदर घेऊया आपण, आपल्याला रिलेशन बनवायचे ना, मग अगोदर घेऊ tan 60. पण चला थिटा घ्यायची गरज नाही. tan 60 डिग्री इज इक्वल्स टू, अपोजिट आहे ए बी, तुम्ही डायरेक्ट राईट करू शकता किंवा एक स्टेप घेऊ टाकू आपण कारण की 4 मार्कला आहे. ए बी डिवाइड बाय ऍडजसंट साइड आहे बीसी. चला tan 60 किती आहे √3, ए बी किती आहे y आणि बीसी किती आहे x आहे. म्हणजेच देअरफॉर हा x इकडे येणार, म्हणजेच y इज इक्वल्स टू √3x. एक रिलेशन भेटलेलं आहे, याला इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल. मला सांगायचं इथपर्यंत तुम्हाला समजलं का? मी काय वापरलं, tan थिटा म्हणजे थिटा 60 आहे, अपोजिट साइड ए बी आणि ऍडजसंट साइड बीसी. व्हॅल्यू टाकली y अपॉन x, y तसाच x आला √3 कडे मल्टिप्लाय. इथपर्यंत समजलं का? चला पटकन येस ऑर नो. क्लिअर. पुन्हा एकदा आपण tan 30 वापरू आता. ठीक आहे. tan 30 डिग्री इज इक्वल टू, tan 30 ची समोरची बाजू पुन्हा yच आहे, y चं नाव आहे ए बी डिवाइड बाय ऍडजसंट साइड. काही मुलं घाईघाईमध्ये सीडी लिहितील, सीडी नाहीये, तो पूर्ण ट्रायंगल आहे. हा पूर्ण ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये बेस आहे बीडी. ओके. देअरफॉर tan 30. चला tan 30 किती रे? पटकन फास्ट कोण सांगताय? 1 अपॉन √3. 1 अपॉन √3 इज इक्वल्स टू ए बी किती आहे y अपॉन बीडी. बीडी म्हणजेच येणार बीसी प्लस सीडी म्हणजे x प्लस 24. x प्लस 24. क्लिअर. आपल्याला y ची किंमत माहिती आहे √3x, ती व्हॅल्यू टाकून देऊ. 1 अपॉन √3 इज इक्वल्स टू y ची किंमत आपल्याला टाकायची. y ची किंमत किती √3 मल्टिप्लाय x अपॉन ला आहे x प्लस 24. आता जो डिनोमिनेटरला आहे तो इकडे येणार, म्हणजे x प्लस 24 इज इक्वल्स टू हा √3x ऍज इट इज आणि हा डिवाइडचा √3 मल्टिप्लाय होणार इकडे √3 ला. ठीक आहे. देअरफॉर x प्लस 24 इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय √3, तो होणार 3 आणि x 3x, तो 3x तसाच ठेवू. हा x तिकडे शिफ्ट करा, इकडे उरलेला आहे 24. 3x हा प्लस x इकडे गेला मायनस x. देअरफॉर 24 इज इक्वल टू 3x मधनं x गेला 2x. देअरफॉर 24 अपॉन हा 2 इकडे डिवाइडला आला, इकडे x उरला आणि देअरफॉर x इज इक्वल्स टू 12 मीटर. x ची व्हॅल्यू आली 12 मीटर. आता x कोण आहे? इथंच बघा, विड्थ ऑफ रिव्हर आहे. पुट x इज इक्वल्स टू 12 इन इक्वेशन फर्स्ट. y इज इक्वल्स टू काय आहे √3x. √3x y इज इक्वल्स टू √3 मल्टिप्लाय x आहे 12 आणि √3 ची किंमत तुम्हाला दिलेली. √3 ची किंमत किती आहे 1.73 आणि मल्टिप्लाय 12. चला गुणाकार करा, पटकन आन्सर सांगायचंय फास्ट. किती 173 गुणिले 12. चला 32 36 3 12 7 84 3 87 8 12 8 20 20 2 20.76 आहे दिलंय. सही नाही आन्सर दिलाय. बर 20.76 काय मीटर. क्लियर झालंय y आणि x. देअरफॉर विड्थ ऑफ रिव्हर, शिवराज, विड्थ ऑफ रिव्हर इज, रिव्हर म्हणजे कोण x होता, x ची व्हॅल्यू 12 मीटर अँड हाईट
हाईट ऑफ ट्री इज किती 20.76 मीटर. क्लियर आहे, समजलंय का? विड्थ ऑफ रिव्हर कदम दिले आन्सर. ओके 12 मीटर अँड हाईट ऑफ ट्री इज 20.76. क्लिअर. हे बघा इथं थोडी थेरी तुमच्याकडून चुकली तरी चालेल, काही फरक पडत नाही. मेन गोष्टी लिहिते, पण कॅल्क्युलेशनला मार्क्स 100% असतील आणि डायग्रॅमला डायग्रॅम महत्वाची आहे. डायग्रॅमला 1 मार्क देऊ शकतात, या थेरीला एखादा मार्क असेल आणि बघा किंवा नसेल पण, आणि ते अर्धा मार्क, इथे अर्धा, इकडे 1 असे व्हॅल्यू देऊ शकतात ते. ठीक आहे, क्लिअर. जायचं पुढे. आय थिंक शेवटचा 2-3च प्रश्न उरलेले. बघा लक्ष द्या. 3 साठी कशाला उद्या एंड करून टाकू, चालेल? एंड करून टाकू पवार. व्हेरी गुड, मला हीच अपेक्षा होती. 3 प्रश्न म्हणजे काहीच नाही, 10 मिनिट. चला, मागच्या वर्षी आला तर मी तुम्हाला बोललो होतो थिअरी घेतली तेव्हा खूप सोपा प्रश्न होता, विद्यार्थ्यांनी हा सोडून दिला, ट्राय सुद्धा केला नाही. अरे थेटा दिलाय आणि व्हेरीफाय द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. व्हेरीफाय LHS RHS इक्वल दाखवणे, थेटाचे व्हॅल्यू टाकायचे, फक्त LHS RHS इक्वल दाखवायचे होते. चला किती सोपं आहे बघा. थीटा दिलेला आहे 30 डिग्री. फर्स्ट घेऊया साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. म्हणजेच LHS इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. LHS इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू टाकायची आहे. थीटा किती आहे 30. थीटा किती 30, मग 30 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 30 डिग्री. ऍक्च्युअल मध्ये ते असे येणार LHS इक्वल टू साइन 30 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस 30 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. LHS इज इक्वल टू, चला साइन 30 किती, पटकन फास्ट, पटकन 1/2. ओके, साइन 30 आहे 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि कॉस 30 किती, कॉस 30 फास्ट, पटकन, वेळ कमी. √3/2 कॉस 30 √3/2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. LHS इज इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 प्लस √3 चा स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर 4. दोघं 4 सेम आहे. 1 + 3/4, 1 + 3 4, 4/4 किती आहे 1 आहे. म्हणून LHS इक्वल्स टू RHS. हे झालं पहिली आयडेंटिटी. दुसरी बघा काय आहे, 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. इथे घेऊया LHS इज इक्वल्स टू 1 + tan स्क्वेअर थीटा, 1 + tan थीटा ब्रॅकेट स्क्वेअर असे घ्या. 1 + tan 30 डिग्री बरोबर, tan 30 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. चला tan 30 किती, पटकन फास्ट. tan 30 1/√3. ओके 1/√3 ब्रॅकेट स्क्वेअर. 1 + 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3, क्रॉस करणार 3 1 जा 3 प्लस 1/4, सॉरी 4 नाही 3, 3 प्लस 1 4/3, 4/3 कोण आलंय LHS. आता RHS हे डायरेक्ट घेताना नाही, आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे. RHS आहे सेक स्क्वेअर थीटा, म्हणजेच सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर, सेक 30 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. चला सेक 30 किती, पटकन कॉस 30 चा उलटा करा. कॉस 30 √3/2 येईल, 2/√3 येईल बरोबर. ओके 2/√3 झालं आन्सर. ब्रॅकेट स्क्वेअर RHS इज इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर 4, √3 चा स्क्वेअर 3. Therefore LHS इज इक्वल्स टू RHS. बघू शकता तुम्ही आहे की नाही. 4/3 4/3. चला
सी काय आहे, पुन्हा तीच प्रोसेस 1 प्लस कॉट स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. LHS इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट थिटा ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस कॉट 30 डिग्री म्हणजेच टॅन 30 चा उलटा. टॅन 30 तुम्ही किती सांगितलं होतं, 1/√3. इथे √3 येणार आहे, 1 प्लस √3 चा स्क्वेअर, 1 प्लस √3 चा स्क्वेअर 3, 1 प्लस 3 4. कोण आलं, LHS. देन RHS कोसेक स्क्वेअर थिटा आहे, कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. चला कोसेक 30 किती, कोसेक म्हणजे साइन 30 किती घेतलं तुम्ही, 1/2. 1/2 चा रेसिप्रोकल 2 असतो, म्हणजे कोसेक 30 2 आहे आणि 2 चा स्क्वेअर 4 आहे. ते आलेलं आहे RHS. Therefore LHS is equals to RHS. हे आहे आन्सर. किती मार्कला आलेलं आहे, 3 मार्क्सला. क्लिअर, समजलंय. जायचं पुढे. नेक्स्ट टाइप करा पटकन फास्ट. जुलै 23 ला पण आलेला आहे आणि मार्च 23 ला पण आलेला आहे. आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व प्रॉब्लेम आहे. एक्झरसाइजच्या एक्झॅक्ट वरती टेक्स्टबुक असेल तर काढा, एक्झरसाइजच्या अगोदर आहे. नीट बघा, कोणती आयडेंटिटी वाल्याच्या एक्झरसाइज म्हणजे पहिली एक्झरसाइज फर्स्ट, त्याच्या अगोदर बघा. काही वेगळे असतील व्हॅल्यूज वगैरे, पण कन्सेप्ट तीच आहे. इलिमिनेट थिटा म्हणजे थिटाची व्हॅल्यू विचारलेली आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, x इज इक्वल्स टू r cos थिटा आणि अजून काय दिलेलं आहे, y इज इक्वल्स टू r sin थिटा. स्क्वेअरिंग अँड ऍड. ओके, स्क्वेअर करू आधी. x स्क्वेअर इज इक्वल्स टू r sin r cos थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर आणि cos स्क्वेअर थिटा, इक्वेशन 1. त्यानंतर y स्क्वेअर इज इक्वल्स टू r sin थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, देन y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा, इक्वेशन नंबर 2. सिंपल इथे राईट करणार अँड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 मध्ये कोण आहे, x स्क्वेअर प्लस इक्वेशन 2 मध्ये कोण आहे, y स्क्वेअर इज इक्वल्स टू इकडे कोण आहे, r स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा. Therefore x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, r स्क्वेअर कॉमन घेणार, मध्ये उरलेला आहे cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. Therefore x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये 1 उरलेला आहे बिकॉज रिझन द्यायचं आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आणि फायनली x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर. मला तरी वाटतंय जो सॉल्व प्रॉब्लेम आहे त्यात थोडं चेंजेस आहे, दोघं सेम या, त्यामुळे अभ्यास करून ठेवा. 23 नंतर हा प्रश्न आलेला नाहीये, 24 ला 25 ला माता येऊ शकतो. ठीक आहे, चला. हो पवार, ठीक आहे, एलिमेंट म्हणजे रिमूव्ह करणे, हेन्स प्रूफ. ओके, चला शेवटचा प्रश्न. शेवटचा, साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा दिलेला आहे. असा असेल तर शो दॅट cos स्क्वेअर थिटा प्लस cos रेस टू 4 थिटा इज इक्वल्स टू 1. बघा इथे राईट करणार साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. इक्वेशन नंबर 1, पुट साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 in equation first.
म्हणजे 1 ची किंमत साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा पुट करा. मग इथे येणार साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 च्या ठिकाणी येणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. इथे साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल, कारण की दोघं सेम आहे. प्लस एक आला का मायनस कॅन्सल. रिमेनिंग उरलेला आहे साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू पुन्हा 1 मध्ये पुट करा, म्हणजेच पुट साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा इन इक्वेशन 1. ओके, म्हणजे ते साइन आहे तिथे कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइनचा ऑलरेडी स्क्वेअर आहे, पण साइनची किंमत किती आहे कॉस स्क्वेअर थिटा, म्हणून पुन्हा स्क्वेअर इज इक्वल्स टू इक्वेशन 1 मध्ये इकडे 1च आहे म्हणून 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणून डोक्यावर 4 थिटा इज इक्वल्स टू 1. आता क्लिअर आहे. हेन्स असं का? इफ हे दिलेलं आहे तुम्हाला, इफ जर असं